काय वाटतं तुम्हाला? पुरुषांच्या डोळ्यातून पाणी येत नाही म्हणजे तो खूप खंबीर असतो? नाही भावांनो, खरी भीती तर त्या माणसाची वाटते जो आतून पूर्णपणे तुटलेला असूनही जगासमोर हसून वावरतो. जगाने आपल्याला एकच वाक्य शिकवलं, मर्द को दर्द नहीं होता. पण याच एका वाक्याने आजपर्यंत लाखो पुरुषांचे बळी घेतलेत. आजचा हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला रडवेल किंवा कदाचित तुम्हाला स्वतःची ओळख करून देईल. आज आपण पुरुषांच्या त्या सायलेंट वेदनेबद्दल बोलणार आहोत ज्यावर समाज फक्त थट्टा करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा पॉईंट ऐकल्यावर तुम्हाला समजेल की रडणारा माणूस कमजोर नसून तो सर्वात जास्त शूर असतो. चला या कडू सत्याचा पर्दाफाश करूया. कारण 1. साचा आणि समाज. पहिलं कारण म्हणजे आपल्या समाजाचा साचा. समाज पुरुषाकडे एक खंबीर आधार म्हणून बघतो. घराचं छप्पर जर रडायला लागलं तर घर कोसळेल अशी भीती समाजाला असते. लहानपणी जेव्हा एखादा मुलगा पडतो तेव्हा त्याला म्हटलं जातं, उठ, तू तर वाघ आहेस, रडायचं नाही. तिथेच त्याच्या भावनांची हत्या केली जाते. आपल्याला रडणं म्हणजे नाजूकपणा शिकवलं गेलं आहे, पण खरं तर रडणं ही एक मानवी प्रतिक्रिया आहे. लिंगाचा त्याशी काहीही संबंध नसतो. कारण 2. रक्षणकर्ता ही इमेज. दुसरं कारण, पुरुषाला कायम रक्षणकर्ता मानलं जातं. जर रक्षणकर्ताच अश्रू ढाळायला लागला तर ज्याचं रक्षण तो करतोय त्याचं काय होईल? ही एक मानसिक जबाबदारी पुरुषाच्या खांद्यावर असते. त्यामुळे त्याला वाटतं की जर मी रडलो तर माझी बायको, माझी मुलं आणि माझे आई वडील घाबरून जातील. या इमेजच्या ओझ्याखाली पुरुष स्वतःच्या भावनांचा गळा घोटतो. मित्रांनो, आज आपण जे बोलतोय ते कदाचित कोणाला तरी सांगायला तुम्ही घाबरत असाल. नमस्कार, मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. पुरुष आहोत म्हणून आपल्याला भावना नसतात असं नाही. जर तुम्हाला वाटत असेल की पुरुषांच्या मनातील ही गुपितं जगासमोर आली पाहिजेत तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आपल्या या कुटुंबात आपण एकमेकांचे आधार बनूया. चला पुढे जाऊया. कारण 3. स्त्रियांच्या दृष्टिकोन आणि सायकोलॉजी. हे सांगताना मला थोडं कडू वाटतंय, पण सायकोलॉजी असं सांगते की बऱ्याचदा स्त्रियांनाही खंबीर पुरुष आवडतात. जेव्हा एखादा पुरुष आपल्या जोडीदारासमोर रडतो तेव्हा काही स्त्रियांना तो असुरक्षित वाटायला लागतो. त्यांना असं वाटतं की हा माणूस संकटात माझी साथ कशी देईल. ही भीती पुरुषाला माहीत असते, म्हणून तो आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीसमोरही रडत नाही. त्याला भीती असते की त्याचं रडणं हे त्याच्या मर्दानगीवर प्रश्नचिन्ह उभं करेल. कारण 4. कामाच्या ठिकाणाची स्पर्धा. चौथं कारण म्हणजे बाहेरचं जग. बाहेरच्या जगात जो कमकुवत दिसतो त्याला लोक चिरडून पुढे जातात. ऑफिस असो किंवा व्यवसाय, तिथे जर तुम्ही भावनिक झालात तर तुम्हाला अनप्रोफेशनल मानलं जातं. हा माणूस प्रेशर सहन करू शकत नाही असा शिक्का बसतो. त्यामुळे जगासमोर आपली स्टील सारखी इमेज ठेवण्यासाठी पुरुष आपले अश्रू पिऊन जगतो. कडू वास्तव. पुरुषांचे डिप्रेशन आणि आत्महत्या. या रडण्याला कमकुवतपणा मानण्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? पुरुष रडत नाही, पण तो आतून मरत असतो. म्हणूनच जगात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. कारण त्यांच्याकडे कोणासमोर तरी मन मोकळं करायचा पर्याय उरत नाही. भावांनो, लक्षात ठेवा, अश्रू बाहेर नाही आले तर ते आतमध्ये विष बनतात. रडणं ही तुमची कमजोरी नाही, तर ते तुमचं माणूस असण्याचं लक्षण आहे. तर मित्रांनो, पुरुषाच्या रडण्याला जग कमकुवतपणा मानत असेल, पण माझ्या नजरेत तो पुरुष सर्वात जास्त ताकदवान आहे, जो स्वतःच्या भावनांचा स्वीकार करतो. तुम्हाला कधी रडू आलं आहे का? आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण सगळे इथे एकच आहोत. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो खूप टेन्शनमध्ये आहे पण कोणाला काही सांगत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मनाची गुपितेमध्ये. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.